हॅलो. हो थांबतो, उशीर झाला. हो आता येतो शॉर्टकट. 2 मिनिटात येतो. कोण आहे तिकडं? कोण आहे तिकडं? हॅलो, कोण आहे तिकडं? मला जाऊ द्या. दादा झालं काय का रे? हे बस झालं. ठीक आहे, भरपूर उशीर झाला आणि भूक पण लागली. चालेल तुमच्या ठीक आहे. आपल्या प्लॉटचं कुठपर्यंत आलं दादा? अगं पाहू आपण, आता जाहिरात दिली. साहेब कोण आहात तुम्ही? मी असं ऐकलं की हा जो प्लॉट आहे तो विक्रीसाठी आहे, म्हणून मी आलो. हो सर, हा प्लॉट माझाच आहे आणि विक्रीसाठी पण आहे सर. 5 मिनिटं थांबतो, 5 मिनिटात जाऊन येतो. काय झालं सर? इकडे एकसारखं का? काय झालं का? काही नाही झालं. कशात बघत आहे? त्याच्यावर प्लॉटची सारी माहिती आहे, वाचून घ्या. ओके, ठीक आहे, मी कळवतो. कधी येईल? काय झालं? ॲम्ब्युलन्स का बनली? अरे तुला माहित नाही का, एवढी मोठी घटना घडली. मला भीती वाटत आहे. हा, मला बी वाटत. आपली आखून फार मोठी चूक झाली. असं नव्हतं करायला पाहिजे आपण. फार फार मोठी चूक झाली. फार मोठी चूक झाली आपल्या. त्याची सुरुवात झाली. ते तुम्हाला बी सोडणार नाही. तुम्हाला सोडणार नाही. हो साहेब, तुम्ही या. बसा. कधी येते का तुझा भाऊ? पाणी दिलं का बी साहेबाला? अगं नको, पाणी राहू दे, बस. मला काय गोष्टी विचारायच्या होत्या, थोडंसं बोलायचं होतं. ठीक आहे साहेब, पण तुम्ही ते प्लॉट बघायला आलते त्याबद्दल नक्की ठरलं का? त्याबद्दलच मला बोलायचं आहे. ज्या दिवशी मी तुमचा प्लॉट बघण्यासाठी आलो त्या दिवसापासून माझ्यासोबत थोडीशी विचित्र घटना घडत आहे. मला एका मुलीची आत्महत्या झाली लागली. मुलीची आत्महत्या? त्या जागेमध्ये
काही घटना काही प्रसंग घडला होता का? माझ्यापासून काही लपू नका, खरं काय ते सांगून टाका. साहेबांना काय ते सांगून टाक. साहेब तुम्ही म्हणता ती गोष्ट अगदी बरोबर आहे. काही महिन्यापूर्वी त्या जागेमध्ये एका मुलीने आत्महत्या केली होती. पण आत्महत्या का केली कोणालाच काय माहित नाही. आत्महत्या? ती मुलगी हुशार होती, तिला मोठं होऊन डॉक्टर व्हायचं होतं, पण तिने असा निर्णय का घेतला ते कोणालाच नाही. ही हुशार मुलगी आत्महत्या करते म्हणल्यावर ते समज 100% काहीतरी खूप वाईट झालं. ठीक आहे, याचं गुड काय ते मी 100% पता लावणार. अरे त्या मुलीने आत्महत्या केली होती, तुझा काहीच होईल रे. सकाळी जो मुलगा म्हणत होता तुम्हाला सोडणार नाही, आत्मा असते का रे? लोक म्हणतात आत्मा असते, आणि त्या मुलीची जीव आत्मा राहू शकते. अबे आपल्या मग कोणतरी गेले बे. आधी तसं काय नको म्हणू दे, आधी पॅन्ट फाटायची वेळ आली. ताई आम्हाला माफ कर ताई, चुकी झाली ताई. हो ताई, माझा पॅन्ट बी ओला झाला. तुम्हाला माफ. महाराज गेला की हाय रे. कोण मृग असं म्हणलं रे? क्षमा महाराज. महाराज आम्हाला एका आत्म्यापासून भीती वाटते, त्या आत्म्यासाठी आम्हाला एक उपाय द्या. मला कळालं, वेगळ्या कुंकाचं पाणी जिथं ज्या मुलीचा जीव गेला त्या जागेवर कुंकाच्या पाण्यानं पूजा करा, तुम्हाला काहीच होणार नाही. बाप्पा आपण जे करायलो कोणालाही ठाऊक नाही लागले पाहिजे बरं. लवकर करू. ए तू जवळ काय करता इथं? कोणाच्या सांगण्यावरून करताय? आम्ही काहीच नाही करायलो. तुम्ही काय करताय याची पूर्ण माहिती आहे मला. कशासाठी करताय याची सुद्धा माहिती आहे. याच गोष्टीसाठी तुम्ही एका निष्पाप मुलीचा जीव घेतला, कळालं का? एका मुलीच्या जीवासोबत खेळताना तुम्हाला लाभ नाही वाटले? खरं सांगतो साहेब. साहेब ती मुलगी पायावर होती, तिला जमिनीतलं सोड. दादा मी पेपरला चालली. अगं ताई 1 मिनिट थांब. काय झालं दादा, काही काम होतं का? अगं ताई तू महत्वाची गोष्ट विसरली. अरे हो की रे दादा. दरवर्षी पहिला नंबर आणते, या वरती पहिला नंबर आणते अशी मला खात्री आहे. हे जर साखर गुंतवणूकर माझा दादा माझी किती काळजी करते. थँक्यू दादा. अगं ये तुझीच वाट पाहत होतो. माझी वाट बघत होता का? तुम्हाला दाखवते वाट बघणं काय असते ते. तुम्हाला मी कितीकदा सांगितलं, मला त्या गोष्टीवर विश्वास नाही, मला ती गोष्ट पटत नाही. ओ बाई सगळं हे मान्य आहे, तिच्यात तुला सुद्धा फायदा आहे ऐकणार रे. हो ग, तुला जे लागते रक्कम पैसा सोनं चांदी ते देतो. तुम्ही मला पैसा सोनं चांदी देऊ शकता का? अरे मूर्खांनो, एखादी व्यक्ती पायाळू असली तिला सोनं चांदी दिसणे म्हणजे, तिला बाहेर काढणे म्हणजे तुमचा निव्वळ भ्रम आहे. बाई भ्रम नाही, खरं आहे खरं. तू एक पायाळू मुलगी आहे. तू फक्त एकदा आमच्यासोबत पूजेला बस, तुला मला माल करतो. तुम्हाला काही लाजा शर्मा आहे का रे?
मला या गोष्टीवर विश्वास नाही. मला हे गोष्ट पटत नाही. माझा पेपर आहे, मला जाऊ दे. तुझी हिंमत कशी काय झाली माझा हात पकडायची? तिने मला थापट मारली. तिची इतकी हिंमत. आपण तिचा एक दिवस काटा काढू. म्हणून आम्ही तिच्या मागे लागलो होतो. आम्ही काहीच नाही केलं साहेब. चला दोघांनी काय इथून. त्या दोघांमुळे त्या मुलीला आत्महत्या केली नाही. आत्महत्या केली कोणामुळं? तू कोण आहेस? तू इथे कशाला आला? मी कोण आहे? तुला नाही ओळखलं? तुला सांगू का मी कोण आहे? कोणी आहे का इथं? कोणी आहे का? काय झालं तिथे? थांब. तू कोण आहे रे? नाही जाऊ दे. तू कोण आहे? तू कोण आहे? अरे अरे आजूबाजूला कोणी आहे का? तिकडून कोणातरी असेल रे. अरे चालेल. अरे काय झालं? तो कोणतरी गुंडा व्यक्ती माझ्या बहिणीला त्रास देतात. अरे हाय एकट्या पूर्ण बघून त्रास देतो का? हो भाऊ, हा मला बिनकामी त्रास देत आहे. म्हणजे मग चालला का? हो बाई. अरे बापरे. बापरे. अरे बापरे. ही तशीच मुलगी आहे. तिने आत्महत्या केली होती. अरे या मुलीचे फोटो आणि व्हिडिओ तुझ्याकडे कसं काय आले? हो सर्व सांगतो भाऊ. हो. कुठे चाललीस तू? कोण आहेस तू? मी सांग ना ग कुठे चाल. तुला काय करायचं रे भाड्या? हे बघ तुझे फोटो आणि व्हिडिओ. तूने जर माझी गोष्ट नाही ऐकली, तुझे सगळे फोटो आणि व्हिडिओ सगळीकडे शेअर करीन आणि तुझ्या बदनाम्या करीन. माझे फोटो आणि व्हिडिओ? दादा मला क्षमा करा, माझी गलती झाली. पण प्लीज हे फोटो आणि व्हिडिओ कोणाला शेअर करू नका. तुला 2 दिवसाचा टाइम देते. पण मला दुसऱ्या दिवशी कळालं की त्या मुलीने आत्महत्या केली. हे सगळं मी मनाने नाही केलं. मला कोणीतरी करायचं सांगितलं. सांग तुला कोण करायला लावलं? अच्छा, हे सर्व या साहेबाने केलं हो ना? आणि नाव आपल्यावर टाकलं. काय बोलताय तुम्ही? ती मुलगी माझ्यामुळे कशी आत्महत्या करेल? कळते का तुम्हाला काही? त्या मुलीचा आणि माझा काही संबंध नाही. काय सांगितलं काय? मी कधी म्हणलं की त्या मुलीचे तू फोटो काढ, व्हिडिओ काढ आणि बदनामी कर म्हणून? त्या मुलीचा आणि माझा काय संबंध आहे? उलट त्या मुलीनं आत्महत्या का केली याचा मी शोध लावतो. कळतं? माझ्यामुळं मी सांगितलं. काय झालं? ऐकून झटका बसला का? पण हेच खरं आहे. तू हे सर्व केलंस? अगं पण का? कारण तिच्यामुळे माझा अपमान व्हायचा आणि ती माझ्यापेक्षा प्रत्येक गोष्टीत हुशार होती आणि म्हणून माझ्या मनात तिच्याविषयी राग निर्माण झाला. तू? मी काय केलं ग तुझं? माझ्या हातातून चूक झाली, मला माफ कर. मी तुला माफ करू शकत नाही. हे बघ, तुझ्यासोबत झालं ते अतिशय वाईट झालं. त्या मुलीनं तसं नव्हतं करायला पाहिजे आणि यानं सुद्धा. पण कोणत्या गोष्टीवर आत्महत्या करणं हे काही पर्याय नसते, नाही का? ठीक आहे. ठीक आहे, तुमच्याशी काही दुश्मन नाही, पण मी याला सोडणार नाही. मी आत्महत्या का केली याचा तुम्ही शोध लावला त्याबद्दल धन्यवाद.